नमस्कार मित्रांनो, आज आहे 26 नोव्हेंबर. तर आज 26 नोव्हेंबर आहे. राज्यामध्ये अवकाळी स्थिती निर्माण होताना दिसणार आहे. राज्यामध्ये चक्राकार स्थिती जी आहे ती बंगालच्या उपसागरावरती चक्रीवादळ जे आहे ते सक्रिय स्थितीमध्ये सध्या आलेलं आहे. तर ह्या चक्रीवादळाचा प्रभाव जो आहे तो राज्यावरती टाकणार आहे. चक्रीवादळ अनेक परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळीचा जोरदार अलर्ट देण्यात आलेला आहे. तर आता अवकाळीचा पाऊस जो आहे तो कोणकोणत्या परिसरामध्ये केव्हा सक्रिय होणार आहे याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती या ठिकाणी आपण या या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आपण आता जाणून घेत आहे. तर कोणकोणत्या परिसरामध्ये आज पावसाचा त्या ठिकाणी अंदाज राहू शकतो, वातावरणाची स्थिती कशी राहू शकते, वातावरण कसं असणार याबद्दलची संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहूया. त्यापूर्वी जर आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या तालुक्याचे गावाचे नाव कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या भागातील संपूर्ण अंदाज या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आणि लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण अंदाज दिला जाईल. तर मित्रांनो, आज आहे तर 26 नोव्हेंबर. तर बंगालच्या उपसागरावरती चक्राकार स्थिती सध्या ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेली आहे. चक्रीवादळ जे आहे ते सक्रिय झालेलं आहे, ॲक्टिव्ह झालेलं आहे आणि हे चक्रीवादळ अधिक तीव्र असं दिसून येत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की लाईव्ह सॅटेलाईटच्या माध्यमातून. तर हे चक्रीवादळ जे आहे ते अधिक तीव्र होत आहे. पुढे जाऊन याचा प्रभाव राज्यावरती टाकणार आहे. हे चक्रीवादळ जे आहे ते राज्यामध्ये 30 नोव्हेंबरपासून पुढे याचा प्रभाव राज्यातील अनेक परिसरामध्ये दिसणार आहे. विशेषतः याचा प्रभाव जो आहे तो विदर्भ, मराठवाड्यामध्ये सर्वाधिक असणार आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूरचा परिसर, कराड, वडूज, विटाचा या परिसरामध्ये त्याचा प्रभाव चांगला दिसणार आहे. आणि रत्नागिरी, सावंतवाडी, पणजी, रेवणा, रत्नागिरीचा परिसर जो असणार आहे, कोकणातील या परिसरामध्ये देखील त्याचा प्रभाव चांगलाच टाकणार आहे. अशा प्रकारची कंडिशन राज्यामध्ये निर्माण होताना दिसत आहे. चक्रीवादळ जे आहे ते सक्रिय मोडमध्ये आलेले आहे. तर राज्यामध्ये चक्रीवादळ जे आहे ते आपला प्रभाव जे आहे ते 30 नोव्हेंबरपासून टाकणार आहे. राज्यातील अनेक परिसरामध्ये त्या ठिकाणी पाऊस सक्रिय झालेलाही पाहायला त्या ठिकाणी अनेक परिसरामध्ये मिळणार आहे. तर ढगाळ वातावरण जे आहे ते सक्रिय होण्यास सुरुवातही होईल. आज उद्या राज्यातील अनेक परिसरामध्ये त्या ठिकाणी ढगाळ वातावरणाची स्थिती निर्माण होऊ शकते आणि त्या ठिकाणी पाऊस जो आहे तो सक्रिय 30 नोव्हेंबरपासून त्या ठिकाणी अनेक परिसरामध्ये सक्रिय होणार आहे. तर अशा प्रकारची कंडिशन सध्या वातावरणामध्ये बदल जाणवत आहे. यापुढील अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.